सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी. तर आज सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर महाराष्ट्रात अनेक जागृत देवस्थान आहे, पण त्यात एक विशेष नाव म्हणजे एकविरा देवी आहे. लोणावळ्याजवळच्या डोंगरात वसलेली कारल्या लेणी ही केवळ ऐतिहासिक लेणी नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं एक केंद्र आहे. कारल्याची आई म्हणून ओळखली जाणारी ही देवी कोळी समाजाची कुलदेवता मानली जाते. समुद्रात जाण्याआधी अनेक मच्छीमार तिचं नाव घेतात, कारण त्यांना खात्री असते की संकटात आई त्यांना कधीही सोडणार नाही. आजची कथा आहे अशाच एका भयानक प्रसंगाची, जिथे मृत्यूसमोर उभा होता, पण आईने स्वतः हस्तक्षेप करून आपल्या लेकराला वाचवलं. मुंबईजवळच्या एका कोळीवाड्यात गणेश, राजू आणि त्याच्या 4 मित्रांची एक मच्छीमाराची टोळी होती. ते रोज समुद्रात जाऊन मासेमारी करत असत. प्रत्येक वेळी निघण्याआधी ते एकच नाव घेत, आई एकविरा देवी आमची रक्षा कर. एक दिवस त्यांनी नेहमीप्रमाणे समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. आकाश थोडं ढगाळ होतं, पण फारसं वाईट वाटत नव्हतं. त्यांनी खोल बोट समुद्रात सोडली आणि काम सुरू केलं. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण अचानक वारा जोरात सुटू लागला. आकाश काळं झालं. काही क्षणात प्रचंड वादळ उठलं. लाटा इतक्या मोठ्या होत्या की बोट खेळण्यासारखी वर खाली होत होती. गणेश ओरडला, आपण परत जाऊया, पण तोपर्यंत खूप उशीर झाला. वादळ इतकं भयंकर होतं की त्यांना दिशा सुद्धा कळत नव्हती. बोटीतलं इंजिन बंद पडलं. 4ही बाजूंनी पाणी आत येऊ लागलं. सगळे घाबरले. काहींनी रडायला सुरुवात केली. राजू हात जोडून म्हणाला, आई एकविरा देवी, आज आम्हाला वाचव, नाहीतर आमचं काही खरं नाही. सगळ्यांनी एकत्र तिचं नाव घेणं सुरू केलं. जय एकविरा माता, जय कारल्याची आई. अचानक वादळाचा गडद अंधारात त्यांना एक दूर प्रकाश दिसला. ती प्रकाश हळूहळू त्याच्या दिशेने येत होता. जवळ येताच त्यांनी पाहिलं, एक छोटी बोट होती आणि त्यात एक स्त्री उभी होती. तिच्या हातात दिवा होता आणि तिचा चेहरा तेजस्वी होता. ती शांतपणे म्हणाली, घाबरू नका, माझे मागे या. त्या परिस्थितीत दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी तिच्या बोटीच्या मागे आपली बोट वळवली. आश्चर्य म्हणजे जसं ते तिच्या मागे वळले, वादळ थोडं कमी होत गेलं. काही वेळात ते सुरक्षित किनाऱ्यावर पोचले. ते किनाऱ्यावर उतरले आणि त्या स्त्रीला धन्यवाद देण्यासाठी वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. बोटही गायब होती. सगळे थक्क झाले. हे काय झालं? गणेश म्हणाला, ही साधी स्त्री नव्हती. दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं, आपण कारला लेणी इथे जाऊया. ते गडावर गेले, मंदिरात प्रवेश केला आणि देवीचं दर्शन घेताच त्यांच्या अंगावर काटा आला, कारण त्यांनी काल समुद्रात पाहिली स्त्री अगदी तशीच्या तशी देवीची मूर्ती होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आई, तू स्वतः आम्हाला वाचवलंस. त्या दिवसानंतर त्या कोळीवाड्यात ही कथा सगळीकडे पसरली. लोक म्हणू लागले, कारल्याची आई खरोखरच जागृत आहे. ती आपल्या भक्तांना कधीही सोडत नाही. संकटात देवावरचा विश्वास ठेवा. आई आपल्या भक्ताची नेहमी रक्षा करते. खरी श्रद्धा असेल ना, तर चमत्कार नक्कीच घडतो. तुम्हाला जर या गोष्टीचा अनुभव आला असेल आणि देवीवर विश्वास असेल, तर नक्कीच कारल्याच्या आईला भेटायला नक्की जा. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली, नक्कीच आवडल्यास अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.